कलर्स मराठी वाहिनीवरील लय आवडतेस तू मला या मालिकेच्या 23 ऑक्टोबरच्या भागात सानिकाची आई तिच्यासाठी खास खीर बनवून घेऊन येते. आपल्या आवडीचा पदार्थ पाहून सानिकालाही प्रचंड आनंद होतो, पण तेवढ्यात तिला तिच्या वसुताईची आठवण होते आणि खिरीची वाटी ती कपाटातल्या वसुताईच्या फोटोजवळ ठेवते. त्यावर आई तिला विचारते, सानिका, खीर तर तुझी फेवरेट आहे ना, मग तरीही खाणार नाही आहेस का? आईचं बोलणं ऐकून सानिका भावूक होते. मग आई तिला म्हणते, तू 12 वर्षांपासून खीर खाल्ली नाहीयेस. तुझ्या खीर न खाल्ल्याने वसुताई परत येणार आहे का? आणि तू तुझी आवडती खीर न खाल्लेली वसुताईला आवडणार आहे का? हे बघ, लाईफ गोज ऑन, सो शुड यू. आईच्या समजावून सांगण्याने सानिकालाही पटतं आणि ती खीर खायला घेते. तिकडे सईसुद्धा सरकारला खीर भरवताना दिसते. खीर खाऊन सरकार तिला बोलतो, खरं तर मीच तुझ्यासाठी काहीतरी आणायला हवं होतं, पण तूच माझ्यासाठी खीर आणलीस. त्यावर सई त्याला बोलते, मगाशी तू मला तुझी होणारी बायको बोललास, तेवढ्यात आलं सगळं. पुढे ती त्यांच्या साखरपुड्याचा विषय काढणार, तेवढ्यात सरकार तिला थांबवत बोलतो, सारखं सारखं साखरपुडा लग्न असं कशाला बोलतेस ग? तुला माहिती आहे ना, मला आधी आप्पांसाठी हक्काचं घर बांधायचंय. कितीही झालं तरी आप्पा या घरात घरजवाई म्हणूनच राहतात. आप्पांना बाहेर लोक कितीही मान देत असले तरी त्यांच्या मागे घरजवाई म्हणूनच बोलतात आणि आपलं घर ते आपलं घर असतं. हे मामांचं घर आहे, तुझं घर आहे. त्यावर सई बोलते, जे तुझं आहे ना ते माझं आहे आणि जे माझं आहे ते तुझं आहे. तिकडे साहेबरावांना मानाच्या शर्यतीत तिसऱ्यांदा हरल्यामुळे तुमच्यासाठी बांगड्या आणि साडी चोळी पाठवत आहोत अशा आशयाचं पत्र मिळतं आणि हे सगळं आप्पानेच केलं असेल असं म्हणत प्रचंड रागात साहेबराव आप्पांना फोन लावतो. त्यावर तुम्हाला काहीतरी गैरसमज झाला आहे असं म्हणत साडी चोळी न पाठवल्याचं आप्पा सांगतात. तरीही साहेबराव काहीही ऐकून घ्यायला तयारच नसतो. मग आप्पा त्यावर बोलतो, तुम्हाला ज्या बांगड्यांना बघून राग आलाय त्यांना आम्ही कधीच कमी लेखत नाही. तुमच्याकडे बायकांना कमी लेखतात, पण आमच्याकडे देवी मानतात. त्यावर साहेबराव बोलतो, मग तूच घाल त्या बांगड्या आणि तुझ्या गाववाल्यांना सुद्धा घालायला दे. त्यावर आम्ही आमचं बघून घेऊ असं ठणकावून आप्पा बोलतात. त्यामुळे साहेबरावचा राग आणखीनच वाढतो आणि तुला कारखान्यातून काढून टाकेन अशी धमकी देतो. त्यावर ते एवढं सोपं नाही असं आप्पा बोलतात. इकडे स्वयंपाकघरात सानिकाच्या आत्याला खीर केलेली दिसते. मग ती त्यातली थोडी खीर आधी स्वतः खाते आणि त्यानंतर तमाशा करायला सुरुवात करते. अरे दादा, तू एवढ्या मानाच्या शर्यतीत हरला आणि घरी गोडधोड बनवलं जात आहे असं म्हणत ती साहेबरावांचे कान भरते. मग सानिकाच्या आईला नाईलाजाने वसूच्या वाढदिवसानिमित्त खीर बनवली असल्याचं त्यांना सांगावं लागतं. ते ऐकताच त्यांचा राग अनावर होतो आणि ते त्या खिरीमध्ये मिठाची बरणी ओतून सानिकाच्या आईला खायला देतात. तेवढ्यात सानिका आणि सर्वेश तिथे येतात आणि साहेबराव तिथून निघून जातात. आपल्यामुळे आईला त्रास झालेला पाहून सानिकालाही प्रचंड वाईट वाटतं. थोड्या वेळाने सर्वेश त्याच्या साहेबराव मामांना ड्रिंक्स घ्या आणि टेन्शन कमी घेण्याचा सल्ला देतो. त्यावर साहेबराव तिथे असलेल्या जयला त्याने कसं सर्वेशसारखं बनलं पाहिजे असं सांगतो. आपल्यापेक्षा सर्वेशचं जास्त कौतुक झालेलं जयला अजिबात आवडत नाही आणि रागाच्या भरात तो त्याच्या रूममध्ये असलेला मिरर फोडतो. काच फुटण्याचा आवाज ऐकून सानिका आणि तिची आई तिथे येतात आणि त्याला समजावण्याचा प्रयत्न करतात. तेवढ्यात जय सानिकाला बोलतो, तुमच्या डोक्यावर अक्षता पडायच्या राहिल्या आहेत फक्त. बाकी पप्पांनी तुझं आणि सर्वेशचं लग्न ठरवूनच टाकलं आहे असं समज. आता मालिकेच्या आगामी भागात काय घडणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. पाहत राहा लय आवडतेस तू मला.